बातमी जालन्यामधून आहे। जालन्यामध्ये अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं। प्राथमिक अहवाल समोर आलाय। बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अनुदान लाटल्याचं अहवालातून समोर आलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। तब्बल 50 कोटी रुपयांचं अनुदान लाटल्याची माहिती मिळते। अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून अधिकाऱ्यांनीच लाटल्याची माहिती मिळते। जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं सानुग्रह अनुदान म्हणून काही रक्कम मंजूर करण्यात आली होती। मात्र यापैकी जवळपास 50 कोटी रुपये रक्कम जी आहे ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काय नेमका हा संपूर्ण प्रकार होता? साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांना जे शासनाकडून अनुदान आलेलं होतं त्या अनुदानामध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। जे अनुदान वाटप झालेलं आहे 10 GR नुसार आपल्याला साधारणतः 15 लाख लाभार्थ्यांना शासनाकडून 1500 कोटी रुपये प्राप्त झालेले होते। तर ते पूर्ण रेकॉर्ड आहे, ते समिती तपासणीचं सध्या काम करते। ही जवळपास 12,000 शेतकरी बोगस दाखवून हे पैसे यांनी इकडे वळवल्याची माहिती। नाही, सध्या ते रिपोर्ट नसल्यामुळे आता तर याच्यावरती काही सांगता येणार नाहीये। 8 GR नुसार क्लोजर रिपोर्ट आपण पाठवलेले होते आणि तो निधी साधारणतः 1100 कोटी होता। त्याच्या अगेन्स्ट साधारणतः 980 कोटी रुपये वाटप झालेले आहेत। त्याच्या संदर्भामध्ये तक्रारी होत्या। सध्या 5 सप्टेंबर 2024 आणि 10 डिसेंबर 2024 या 2 GR मध्ये साधारणतः 400-425 कोटी निधी प्राप्त झालेला होता। तो वाटप करत असताना आपण ही खात्री करतोय की त्या याद्या तपासूनच त्या अपलोड केल्या जाव्यात। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। चला बाहेर झालं नंतर मी सांगतो थोडं माझं काय कॅबिनेट संपलं की बोलतो मी।